नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक नवीन लेसनला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे वर्ब. तुम्ही खूप वेळा ग्रामरच्या पुस्तकामध्ये वर्ब हा शब्द ऐकला असेल, वाचला असेल. तर वर्ब म्हणजे नेमकं काय ते आज आपण शिकणार आहोत. वर्बचा मराठीमध्ये अर्थ होतो क्रियापद. काय होतो? क्रियापद. तर वर्ब कसं कार्य करतं आपल्या इंग्लिशच्या ग्रामर मध्ये ते आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपण मराठीमध्ये त्याची डेफिनेशन पाहूया. तर वर्बचा अर्थ क्रियापद असा होतो. वर्ब म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणजेच वर्ब असं वाक्याच्या कोणतं पण सेंटेन्स ज्याच्यासाठी एक वर्ड वापरलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला ते सेंटेन्स पूर्ण झालं असं समजतं. आपण मराठीमध्ये कसं बोलतो की राम आंबा खातो. आता राम हा काय झाला? एक नाउन झाला, नावाचा प्रकार झाला. आंबा काय आहे? तर ते त्याचं कार्य करण्याची वस्तू आहे. आणि खातो म्हटल्यावर आपल्याला त्याच्यावर समजणार आहे की हा काहीतरी क्रिया करतो आहे, म्हणजे खाण्याची क्रिया करतो आहे. तर तिथे जे ईट येणार म्हणजे खातोला जे ईट वापरणार आहे तर तेच आपलं काय आहे? वर्ब आहे. तर आपण ते मराठीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स मध्ये करायचं नाहीये, आपण त्याला इंग्लिश मध्ये बघू. तर इंग्लिश मध्ये त्याची डेफिनेशन कशी होईल? तर the word which completed the meaning of this sentence called verb. एखाद्या सेंटेन्सचा मीनिंग पूर्ण करायला जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? वर्ब म्हणजेच क्रियापद असं म्हणतो. तर आता त्याची उदाहरणं आपण पाहूया, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येणार आहे. तर पहिलं उदाहरण काय आहे? तर आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट म्हणजे काय? मी क्रिकेट खेळतो. तर आता इथे जो प्ले आलेला आहे हा तुमचा काय आहे? वर्ब आहे. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे की आय प्ले. इथे मी क्रिकेट नाही घेतलेला, इथे फक्त आय प्ले केलेला आहे. पण प्ले म्हणजे काय? तर खेळणं आहे. ही कम्प्लिटेशनची एक प्रोसेस दाखवतो आपल्याला. त्याच्यावरनं प्ले हा पण आपला काय आहे? एक वर्ब आहे. त्याच्यानंतर ते रन. रन म्हणजे पळणे. पळणे म्हणजे एखादी क्रिया करतो, म्हणजे दाखवतोय आपण, दर्शवतोय की कोणत्या वाक्याने आपल्याला समजतंय की ते काय करताय, तर ते पळताय. ही क्रिया आपल्याला कॉम्पिटिशन साठी नेते, म्हणून आपण त्याला रनला काय म्हणणार आहे? वर्ब म्हणणार आहे. त्याच्यानंतर आहे शी रीड. ती वाचते. वाचते कंप्लीट कशाने होते? मग ती शी वाचत असेल, लिहत असेल, ड्रॉ करत असेल, सिंग करत असेल, मेनी काही पण करू शकेल, पण ती क्रिया कम्प्लिटेशनला जो वर्ड येतो त्याच अक्षराला आपल्याला वर्ब असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आहे आय गो. गो म्हणजे काय? तर जाणे. गो म्हणजे काय? जाणे. जाणे ही एखादी क्रिया कंप्लीट करतो आहे, तर गो हा त्याचा वर्ब आहे. अशा पद्धतीने वर्ब आपण एक साधं आणि सरळ सोपं उदाहरण आपल्याला लक्षात आलंय की वर्ब म्हणजे असा शब्द ज्याच्याने त्या वाक्याला पूर्णत्व येतं. एवढं माइंड मध्ये ठेवायचंय. आता या वर्बचे किती प्रकार आहे ते आपण पुढच्या सेगमेंट मध्ये बघू. तर आता वर्ब म्हणजे काय? तर आपण आता डिटेल्स मध्ये पाहूया. वर्बचे इंग्लिश मध्ये ऍज वेल ऍज मराठीमध्ये दोन प्रकार आहेत. तर ते कोणती? तर आपण पाहूया. तर वर्बची दोन प्रकार कशी आपण आयडेंटिफाय करू शकतो? तर मागे मी तुम्हाला एक आय प्ले क्रिकेट आणि आय प्ले अशी दोन एक्झाम्पल आहे आपल्या त्या एक्झाम्पल मध्ये. तर आपण तीच दोन एक्झाम्पल इकडे घेऊया. तर त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल काय होतं आपलं? आय प्ले क्रिकेट. आता इथे तीन वर्ड्स दिसताय तुम्हाला. आय म्हणजे इथे हा करता आहे आणि प्ले
हा तुमचा क्रियापद आहे आणि क्रिकेट हा तुमचा कर्म आहे. म्हणजे जे सेंटेन्स बनवण्यासाठी वर्ब असतो, कर्ता, कर्म आणि क्रियापद लागतं, हे या वाक्यामध्ये पूर्ण आहे. मग त्याचा अर्थ काय होतो? मी क्रिकेट खेळतो. जसं काय आय हा आपल्याला समजतोय, तर प्ले हा तुमचा क्रियापद आहे आणि त्याच्या जोडीलाच त्यांनी कर्म दिलेला आहे की क्रिकेट आहे, तो खेळतो आहे, पण तो काय खेळतोय? तर तो क्रिकेट खेळतो आहे. हे आपल्याला त्याच्यावरनं कळलं. मग त्याच्यामध्ये काय झालं, तर क्रियापदासोबत कर्म पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे. मग असं जेव्हा असेल तेव्हा त्याला मराठीमधनं सकर्म क्रियापद असं आपण म्हणतो आणि त्यालाच आपण इंग्लिश मधनं म्हणतो ट्रान्सिटिव्ह वर्ब. म्हणजे काय, तर ज्या कर्माला म्हणजे ज्या सेंटेन्सला बनवण्यासाठी कर्माची गरज असते त्यांना काय म्हणतात? ट्रान्सिटिव्ह वर्ब असं म्हणतात. मग दुसरा प्रकार काय आहे, तर आता इथे दुसरं उदाहरण काय आहे? आय प्ले, मी खेळतो. आता मी खेळतो एवढंच फक्त आपल्याला त्यांनी सांगितलं. तिथे फक्त कर्ता आहे आणि एखादा क्रियापद आहे, बाकी कर्म काही दिलेलं नाही आहे. मग त्याच टाइमाला काय असतं, त्याचा मीनिंग काय होतो? मी खेळतो आहे. म्हणजे काय, क्रियापद आपल्याला प्ले हे दिलेलं आहे आणि कर्म दिलेला नाही आहे. म्हणजे ह्याला काय म्हटलं जाईल, तर अकर्म क्रियापद. त्यालाच इंग्लिश मधलं म्हणतात इंट्रान्सिटिव्ह वर्ब. तर त्याच्यासाठी काय गरजेचं असतं की ज्या वाक्यामध्ये कर्म गरजेचा नसतो अशा ज्या वाक्यांना आपण इंट्रान्सिटिव्ह वर्ब असं म्हणतो. आता ह्याचे अजून काही उदाहरण आपण घेऊ म्हणजे तुमच्या अजून काहीतरी लक्षात येईल व्यवस्थित आणि नीट. तर आपण आता क्रियापदाची अजून काही उदाहरणं पाहूया, ती तुमच्या लक्षात येणार. सगळ्यात पहिलं आहे तर गोपाल कॉट अ बॉल. गोपालने एक बॉल पकडला. आता इथे गोपाल पण आहे, कॉट पण आहे आणि बॉल पण आहे. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं झालं? सकर्म क्रियापद म्हणजे ट्रान्सिटिव्ह वर्ब झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे हॉर्स कॅरी कार्ड्स. हॉर्सने कॅरी केलेले आहे कार्ड्सला. तर त्याच्यामध्ये हे पण त्याच्यामध्ये तिन्ही प्रकार आलेले म्हणून हे ट्रान्सिटिव्ह वर्ब झालेलं आहे. त्याच्यानंतर हे दे लाफ, लाफ हसत आहे. तर त्याच्यामध्ये फक्त दे आणि लाफ असे दोनच प्रकार आलेले म्हणून ते इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे. त्याच्यानंतर अमित प्ले हे पण इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहे. त्याच्यानंतर शी रीड अ स्टोरी म्हणजे ती एक पुस्तक वाचत आहे. ह्याच्यामध्ये तिन्ही प्रकार दिलेले आहे त्याच्यामुळे हे ट्रान्सिटिव्ह वर्ब आहे. तर ही अशी सगळी उदाहरणं होती. तुमच्याकडे पण अशी काही उदाहरणं आहे का, ती मला कमेंट करून सांगा. मी त्याची प्रश्नांची उत्तरं देईल. आणि हा लेसन समजला असेल तर प्लीज मला कमेंट करून यस टाईप करून सांगा. म्हणजे मला अशा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते. तर तुमच्या ह्या सगळ्या प्रतिसादावरनं आपण अजून काही नवीन आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्लिश शिकताना काही अडथळे येत नसतील अशा प्रकारचं आपण ते शिकणार आहोत. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा.